तो हेलो दोस्तों, मेरा नाम है करण और हम आज पोल्ट्री फार्मिंग पर साठी कुक्कुटपालन करा बॅक्ट याविषयी माहिती पाहणार आहोत. तर पोल्ट्री फार्मिंग मुर्गीपालन पर साठी कुक्कुटपालन करा बॅकट. पोल्ट्री फार्म मुर्गीपालन व्यवसाय राज्य स्तर पर पशुसंवर्धन विभाग के पास एक व्यावसायिक पशुधन व्यवसाय है. 1942 पासून या महत्त्वपूर्ण सणाच्या विषयाला हातात घातला और कुक्कुटपालन बिझनेसला निर्देशन करण्यास सुरुवात केली. त्यापासून सुरू असलेल्या कुक्कुटपालन प्रक्रियेही स्वतःच्या पायावर उभी राहावीत, फायद्यात चालावी त्यासाठी पशूचे मृत्यू, पशुखाद्य, पशुवैद्यकीय सेवा, प्रसवशाला, यंत्रसामग्री, कामगार और पशु और अंडी याची हाताळणी कशी असावी याबाबत 10 एप्रिल 1962 मध्ये मार्गदर्शक सूचना निर्गत केल्या. कई मैनुअल ऑफ ऑफिस एनिमल के लिए प्रोसीजर हद्दबंदी या किताबात वाचायला मिळते. चित्र असा आहे की आजही राज्यात सुरू असणारे 6 साधन कुक्कुट प्रकल्प, 4 एंडिंग बंगवक केंद्र, कुछ आपात वालगत कहीं फायदेत नहीं और ये शकणारही नाहीत ही वस्तुस्थिती आहे. लेकिन एक काळ असा होता है की राज्य की महिला सुशिक्षित बखत इच्छुक व्यक्ती परसातील कुक्कुटपालनातून चांगला रोजगार मिळाला त्याच्या उत्पन्नात भरली. शिवाय सकस आहारातून काही अंशी पोषणही टाकले हे मान्य करायचे लागते. या सर्व संस्था पशुशासनाचा पशुसंवर्धन विभाग होते. अधिकारी निर्णय प्रक्रिया यामुळे अयोग्य या संस्था चालवल्या जात होत्या. कार्यशाला पी. बी. पाटील यांनी शिफारस के अनुसार शासनाच्या विविध विभागाकडून योजना जिल्हा काउन्सिलकडे हस्तांतरण करण्याबाबत ग्रामविकास विभागाच्या आदेशात पशुसंवर्धन विभागाकडून एकूण 20 योजना जिल्हा काउन्सिलकडे हस्तांतरित करण्याचे आदेश आहेत. 2 डिसेंबर 2020 मध्ये काढलेल्या शासनादेश प्रस्ताव या कुक्कुटपालन विशेष सर्व योजना म्हणजे 4 मध्यवर्ती अंडी उबवणूक केंद्र, 16 साधन कुक्कुट विकास घाटवार, 6 कुक्कुटपालन प्रशिक्षण केंद्र अशा एकूण 26 संस्था जिल्हा काउन्सिलकडे जमा करण्यात आल्या. वैधानिक करत असताना टेरेस, स्थावर व जंगम मालमत्ता व डी वर्गाची एकूण 192 पदे वैध केली गेली. सोबत संबंधित तटलंगा घाट व्हॉट्सॲप योजना डिझाईन वेबसाईट केली. सध्यातः पालघर जिल्हा काउन्सिलकडील साधन कुक्कुट विकास प्रकल्प जिल्हा फंडातून सुरू असणार. इतर सर्व प्रकल्प बंद आहे. अनेक
ठिकाणी हे चरी सोबत संबंधित तेलंगण खात. अशा परिस्थितीत उद्भवायची कारणं अनेक आहेत. त्याचा उहापोह करूनही साध्य होणार नाही. पण इतक्या पायाभूत सुविधा निकामी हो शासनासह अनेक गोरगरीब पशुपालकांची क्षती होते आहे हे वेदनादायक आहे. याचाच विचार सर्व संस्था को फिर से शुरू करने के लिए प्रस्तावित करना है और सचिव को आदेश दिया जाता है. साहू साहित्य समितीद्वारे तैयार अहवाल व्यवसाय आहेत. उपलब्ध कुछ सुविधा जार विकसित की गई है. अलिया तर थोडेसे दुर्लक्षित असणारे परसातील कुक्कुटपालन पुन्हा बळकट येईल यासाठी विशेष भागीदारी तत्त्वावर चालण्यासह निरनिराळ्या केंद्र उद्यम योजना मदतीनं ते शक्यधारक आहे. या प्रकल्पातून उपकरण, अंडी, पिल्ले, तरंग त्याच्या वाटपाची जबाबदारी ही सर्व पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या पूर्वीप्रमाणे स्वीकारावी लागते. त्याच नियम व अटी यामध्ये लवचिकता आणून सकारात्मक पद्धतीने जर याकडे पाहिले तर यातून मार्ग निघू शकेल. अन्यथा शासनाकडून जिल्हा परिषद, जिल्हा गौणीकरणाशील कार्यशाळा और पुन्हा माझ्या मागल्याप्रमाणे योजनाबद्ध वातावरण लागल्याशिवाय लागणार आहे. जर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.